जय शिवराय मित्रांनो, मी विनोद ठोकळ गडसफर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण निघालो एक नवीन ॲडव्हेंचरला। काल आपण नाणेमाची पाहिला आणि आपण येऊन पोहोचलो आता वाळणकुंडला। आता आपण वाळणकुंड वगैरे बघणार आणि वाळणकुंड बघण्यासाठी आपण रात्री येऊन मुक्काम केला इथे जय जवान अकॅडमीमध्ये। नमस्कार मंडळी, ज्याप्रमाणे स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजरांसोबत 6 मावळे आपल्या प्राणाची पर्वा न करता 17,000च्या आदिलशाही शत्रूंवर चालून गेले व स्वराज्य कार्यात अजरामर झाले। त्याच स्वराज्यभूमीच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रायगडाचं भाग्य लाभलेल्या व वरदायिनी मातेच्या कृपेछायात असलेल्या मार्गसनी गावातील एका शेतकरी कुटुंबातील युवकाने भारत मातेच्या संरक्षणासाठी व लोकांच्या सदरक्षणाय खलनिग्रहणाय सेवेसाठी आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील होतकरू मुलांसाठी देशसेवेप्रती सुरू केलेला उपक्रम म्हणजेच जय जवान अकॅडमी। दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांचे शारीरिक तसेच मानसिक बळ खूप असते, फक्त गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आणि तेच कार्य साध्य करण्यासाठी व्यंकोजी लुष्टे सरांनी जय किसानला हातात घेऊन जय जवान ही अकॅडमी सुरू केली आहे। चला तर बघूया नक्की काय आहे ह्या अकॅडमीमध्ये। इथे व्यंकोजी लुष्टे जे सर आहेत ही ती अकॅडमी चालवतात। इकडे मुलंही फार छान आहे आणि हा भाग तसा अपरिचित आहे, कोणालाही बाहेरून आला, त्यामुळे कुठेही न थांबता गावात किंवा इथे अकॅडमीवरती तुम्ही येऊन थोडं थांबू शकता। ते लोक सहकार्य करतात आपल्याला। नाणेमाची ट्रेक करून आम्ही येऊन पोचलो वाळणकुंडजवळ, पण दुर्गम भागात वाघ बिबट्यांचा वावर जास्त असल्याने कुठेही राहता येत नाही, त्यामुळे आम्ही येऊन थांबलो जय जवान अकॅडमीमध्ये। आणि ही अकॅडमी अशा ठिकाणी तुम्ही पाहू शकता, चारी साईडने डोंगर वेढलेला आहे, एकदम जबरदस्त असा। आणि आता सकाळी सकाळी चालू झाली रनिंग, सर लगेच गेलेत घेऊन, आता आम्ही जातो त्यांच्या पाठी। आर्मी अकॅडमी आहे आणि त्यांची ट्रेनिंग कशी चालते आज तुम्हाला ते दाखवतो। आणि यांची अकॅडमी अशा ठिकाणी वसलेली तुम्ही पाहू शकता की खाली नदी आहे, जी वाळणकुंडवरनं जी पाणी येतं तीच नदी इथे बघायला आपल्याला मिळते। खूप अप्रतिम आहे। आणि आपल्याला इथे समोर हा जो डोंगर दिसतो याच्या पाठी आहे तो लिंगाणा किल्ला। माझा लिंगाणा किल्ल्याचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा। आणि आता आपण पुढे जातोय वाळणकुंडकडे, चला। जय जवान अकॅडमी ही चारही बाजूने डोंगराने वेढलेली व काळ नदीच्या शेजारी वसलेली आहे। सकाळी 6 वाजता ट्रेनिंगला सुरुवात होते। प्रत्येकजण आपापले टायर कॅरी करून येतात। सुरुवात सिंगल लाईन रनिंगपासून होते। तीन किलोमीटर रनिंग झाल्यावर डबल लाईन रनिंग सुरू होते। यात महत्त्वाचे म्हणजे स्वतः व्यंकोजी सर असतात। शुद्ध हवेच्या व थंडगार ठिकाणावर हा अभ्यास केल्याने गावाकडच्या मुलांना फिजिकल एक्झाममध्ये हरवणे कठीण। जसा आकाशात पक्ष्यांचा थवा एका रेषेत उडताना दिसतात, तसेच काहीतरी या ठिकाणी बघायला मिळत होते आणि आम्ही या नयनरम्य दृश्याची मजा घेत होतो। डबल लाईन नंतर टायर उचलून रनिंग केली जाते। हा सिनेमॅटिक शॉट कसा वाटला नक्की सांगा। आणि हे सगळे शूट करत असताना अचानक ड्रोन दिसेनासा झाला आणि GPS सिग्नलसुद्धा लॉस झालं, त्यामुळे आम्ही पॅनिक होऊन घाईघाई गाडीवर बसून त्याला शोधायला निघालो। हे सर्व करत असताना सर कधी ग्राउंडवर पोहोचले कळालंच नाही। रनिंग नंतर सुरू होते ती ग्राउंड एक्सरसाइज आणि ॲक्टिव्हिटीज। ग्राउंडवर आल्यावर पुलअप्स, वार्मअप, सूर्यनमस्कार आणि डिप्स आणि त्यानंतर सेटअप करून ठेवलेले वर्कआउट करावे लागतात।
मला पण घे व्हिडिओत असा काढून. नानू नाही केलंय. सर्वात जास्त स्टॅमिना तर ही रोप पकडून वर चढण्यात लागतो आणि परत तसेच खाली उतरण्यात सुद्धा. आणि सगळ्यात शेवटी ग्राउंडवरील दगडी आणि गवत काढणे हे सर्व यांचे डेली रुटीन आहे. जर आपल्यापैकी कोणालाही हे जॉईन करण्याची इच्छा असेल तर तुम्ही वेंकोजी सरांना संपर्क साधू शकतात. खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. आणि मित्रांनो, रायगडमधील महाड तालुक्यातील मांगरुण या गावाच्या जवळपास असलेली जय जवान अकॅडमीचे मालक जे आहेत, संस्थापक आपल्यासोबत आहेत, व्यंकोजी लुष्टे सर. आणि हे व्यवस्थितरित्या गाईड करतात. सर, कसं तुम्हाला याचा प्रेरणा मिळाली की तुम्ही चालू करावी? आता जय हिंद सर्वांना. आपण अशा ग्रामीण भागातील मुलांचा जो कल असतो, जो सैन्य दलात जाण्याकडे, पोलीस भरतीकडे जास्त असतो. ग्रामीण भागात जर तुम्ही फिटनेस ट्रेन बघितली तर मुलांकडे खूप चांगली असते. शेतीचे कामं करणं, डोंगरदऱ्यातून फिरणं, ह्या अशा मुलांकडे स्ट्रेंथ चांगली असते. पण अशा मुलांना कुठेतरी गायडन्सची कमी असते, मार्गदर्शनची कमी असते. मग आपण शहरी भागात असल्यामुळे आपल्याला गायडन्स, मार्गदर्शन शिबिर, स्पर्धा क्लासेस किंवा अजून इतर क्लासेस, शाळा किंवा कॉलेजच्या बाहेरचे क्लासेस खूप असतात. पण गावा ठिकाणी अशा गोष्टींची व्यवस्था किंवा सोयी अजिबात नसतात. मग अशा मुलांना 10वी-12वी झाल्यानंतर पुढे डिफेन्समध्ये, संरक्षण दलामध्ये चांगलं करिअर घडवण्यासाठी किंवा पुढे भविष्यात खूप देशसेवा करण्याची संधी आपण या ठिकाणी मुलांना मिळवून देतो. एक जय जवान अकॅडमी म्हणून आपण या ठिकाणी सुरू केली. तिथं मुलांना आपण फिजिकली पूर्ण तयार करतो, त्यांची पूर्ण फिजिकल तयार करून घेतो. पोलीस भरतीसाठी, आर्मी भरतीसाठी पूर्ण सक्षम बनवून त्यांना पुढे देशसेवेसाठी जाण्यासाठी पूर्ण प्रोत्साहित करतो. त्यासाठी इथे डेली फिजिकलच्या बॅचेस चालू असतात. पूर्ण वर्षभर अकॅडमी चालू असते आणि फिजिकलच्या बॅचेस आपण इथे या ठिकाणी घेतो. मुलांना फिजिकली पूर्ण तयार करणं, त्यांची स्ट्रेंथ बनवणं, त्यांना सगळ्या
बेसिक गोष्टी शिकवणं, पूर्णपणे स्वावलंबी बनवणं, ह्या गोष्टी या मोस्टली या ठिकाणी शिकवले जातात. स्विमिंग असेल, ट्रेकिंग असेल, ऑल सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी त्यांच्याकडून घेत असतो.